नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, यावर्षी ही पोलीस भरतीची जाहिरात येण्याची पूर्णतः तयारी झालेली आहे. जसं की आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला जाहिरात पाहायला भेटेल. त्या अनुषंगाने आपणही नवीन जोमाने व्हिडिओ बनवायला चालू करणार आहोत. किंवा जसं पाठीमागच्या एक्झामच्या तयारीच्या अगोदर एक्झामच्या सुरुवातीला आपण व्हिडिओ टाकले, त्याला बऱ्याच मुलांना खूप सारा फायदा झालेला आहे. कारण कोणतीही एक्झाम द्यायची असेल तर त्या अगोदर त्या परीक्षेचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं असतं. त्या पॅटर्न समजून घेण्यासाठी आपण काय करतो तर जे अगोदर पेपर झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस करतो. आणि आपण जे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये पाठीमागच्या पेपरचं ॲनालिसिसच केलेलं आहे. तर तसंच यावर्षीही आपण नवीन जोमाने पाठीमागच्या सर्व पेपरचं ॲनालिसिस इथे करणार आहोत. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठीचे क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहेत. तर प्रथमतः आपण मराठीचे क्वेश्चन इथे पाहूया. तर बघा, जी सिरीज पाठीमागे चालू होती तीच आपण कंटिन्यू करत आहोत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे, पुढील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. दोन वर्ण एकापुढे आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला म्हणतात डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, प्रिंट मिस्टेक थोडी झालेली आहे. तर इथे काय सांगितले, दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चारशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकच होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात, असा हा प्रश्न आहे. तर त्याला बघा, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. संधी म्हणतात. कारण संधी म्हणजे काय, वर्ण एकमेकात मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो. म्हणजे दोन किंवा अधिक वर्ण एकमेकात मिसळून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला आपण संधी असं म्हणतो. म्हणजेच आपलं 3 नंबरचं पर्याय इथे करेक्ट आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खालील पर्यायातून अनुनासिकांचा अचूक गट ओळखा. तर अनुनासिकांचा अचूक गट कोणता आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन. ग, त्र, न, न, म हे अनुनासिक आहेत. 5 अनुनासिक किती आहेत एकूण, तर 5 आहेत. आणि अनुनासिक कशाला म्हणतो आपण, ज्या वर्णांचा उच्चार म्हणजे तोंडाबरोबर तर करतोच, परंतु त्याचा उच्चार करताना नाकातूनही उच्चार होतो, त्याला आपण अनुनासिक असं म्हणतो. म्हणजेच एकूण अनुनासिक किती आहेत, तर 5 आहेत. आणि ते कोणते आहेत, तर हे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये अशा प्रकारे अनुनासिक आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. तर सामान्य नाम म्हणजेच काय, तर सामान्य नाम म्हणजे समान गुणधर्म दाखवणारा जे नाम असतं त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. आता बघा, समान गुणधर्म दाखवणारा शब्द कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 2 मुलगा हा शब्द जो आहे तो समान गुणधर्म दाखवणारा शब्द आहे. परंतु तुकाराम हा जर ऑप्शन पाहिला तर इथे स्पेशली एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, म्हणून ते काय आहे, तर सामान्य नाम नसून विशेष नाम आहे. तसंच चमेली हे देखील विशेष नाम आहे. आणि वात्सल्य तर हे काय, भाववाचक नाम आहे. तर बघा, पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढील शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. आणि शब्द दिलेला आहे दासी. तर दासी या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणतं आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन दासीच. कारण दासी, तरुणी हे जे असे शब्द आहेत यांचं एक वचन आणि अनेक वचन दोन्हीही सारखंच असतं. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, भाऊ बहीण या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. तर असा जोड शब्द जेव्हा येतो तर किंवा ह्याला आपण सामासिक शब्द पण म्हणू शकतो. सामासिक शब्द जेव्हा येतो तर त्याला त्याचं लिंग कसं ओळखायचं, तर भाऊ आणि बहीण हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. आणि शेवटचा जो शब्द आहे बहीण, यावरून आपण त्या शब्दाचं लिंग ओळखायचं असतं. तर मग बहीण हे काय आहे, स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे आपलं 2 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, आई चाकूने भाजी चिरते आणि चाकूने या शब्दाचा कारक अर्थ शोधा. तर बघा, चाकूने या शब्दाचा आपल्याला कारक अर्थ शोधायचा आहे. चाकूने हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला कोणती तरी वस्तू दिसते. म्हणजेच काय, चाकू हे काय, एक साधन आहे आणि त्याला तृतीयेचा प्रत्यय आहे. ने हा तृतीयेचा प्रत्यय आहे. त्यामुळे तृतीयेचा प्रत्यय लागल्यामुळे आपण तृतीयेचा कारक अर्थ कोणता आहे, तर तो आहे करण. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इथे आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पहा, ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप डॅश डॅश होते. तर ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांतच होते. म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर बघा, ओकारांत शब्द समजा आपण घेतला धनको, धनको, तर ह्याचं सामान्य रूप करताना आपण धनकोला, धनकोला असं करणार. म्हणजेच ओकारांतचं ओकारांतच झालं, इथे कोला कोच राहिलं. तर बघा, अशा प्रकारे हे प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत. पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर कोणते. तर बघा, वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत. तर सर्वनामाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्येच वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे आहेत. तर ते एकूण आहेत 5.
तर 5 म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर 5 कोणते कोणते आहेत? तो, हा, जो, तू आणि मी हे 5 एकूण जे आहेत तर हे काय आहेत? वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे आहेत. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही? तर खालीलपैकी कोणता शब्द गुणविशेषण नाही? तर बघा ह्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन. कारण 100 हे शब्द काय? संख्या विशेषण आहे. परंतु गुणविशेषण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे त्या शब्दामधून गुण दिसत असतात त्याला आपण गुणविशेष म्हणतो. तर बघा लहान हा काय? गुण आहे. लहान असण्याचा गुण एखाद्याच्या अंगी असणे म्हणजे लहान. चांगला हा देखील काय? गुण आहे. एखादा आपण काय म्हणतो? मुलगा, तो खूप मुलगा चांगला आहे किंवा तो मुलगा खूप हुशार आहे. हे सर्व काय? गुणविशेषण आहेत. परंतु 100 हे काय? संख्या विशेषण आहे. त्यामुळे आपलं 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया आता. पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? तर अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे 2 नंबरचं ऑप्शन पुढची, गल्ली हे अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे. तर अव्यय साधित विशेषण म्हणजे काय? तर मागे, पुढे, वर, खाली या अशा अव्ययांना आपण प्रत्यय जोडून त्याचा जेव्हा विशेषणासारखा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण अव्यय साधित विशेषण असे म्हणतो. मग आता इथे पुढे हा शब्द आलेला आहे आणि पुढची गल्ली, इथे काय आपण त्या पुढे या अव्ययाचा पुढची गल्ली असा विशेषणासारखा वापर केलेला आहे. गल्लीच्या अगोदर हा शब्द आलेला आहे आणि तिथे आपण त्याचा विशेषणासारखा वापर केलेला आहे म्हणून हे अव्यय साधित विशेषण आहे. तसंच पुढचा प्रश्न पहा, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तू त्या राजपुत्राला वर. तर क्रियापद म्हणजे काय? एखाद्या वाक्याचा अर्थ कळताना आपल्याला कोणत्या शब्दावरून त्या वाक्यातली क्रिया दिसून येते? तर वर या शब्दावरून आपल्याला या वाक्याची क्रिया दिसून येते. म्हणजेच ह्याच्यातलं क्रियापद कोणतं आहे? वर हे क्रियापद आहे. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. वर म्हणजेच लग्न कर हे या वाक्यातील क्रियापद आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर सुज्ञास अधिक सांगणे न लगे आणि क्रियापद कोणतं आहे? न लगे. तर ह्या न लगे या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे असा प्रश्न आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अनियमित क्रियापद. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर अनियमित क्रियापद कोणते कोणते असतात? तर बघा आहे, पाहिजे, नको, न लगे ही क्रियापदे अनियमित क्रियापदे आहेत. कारण त्यातील धातू आपल्याला सांगता येतो का? तर नाही सांगता येत. न लगे या शब्दातला आपल्याला धातू सांगता येत नसल्यामुळे हे कसे आहेत? अनियमित क्रियापद आहेत. तर बघा अशा प्रकारे हे अनियमित क्रियापद लक्षात ठेवा. तसंच पुढचा प्रश्न पाहूया आपण. तर बघा पुढचा प्रश्न आहे, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ ओळखा. तर तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा काळ कोणता आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे रीतिवर्तमान काळ. म्हणजेच पहिलंच ऑप्शन इथे करेक्ट आहे. म्हणजेच कशामुळे रीतिवर्तमान काळ आहे? तर घटनेची पुनरावृत्ती जेव्हा असेल तर तो रीतिवर्तमान काळ असतो. तो नेहमीच म्हणजे नेहमी या शब्दामुळे काय झाले आपल्याला? तर ते उशिरा येण्याची जी क्रिया आहे ती नेहमी करत आहे. म्हणजेच तिथे पुनरावृत्ती घडलेली आहे. म्हणजेच पुनरावृत्ती जेव्हा घडते तेव्हा ते रीतिवर्तमान काळाचं वाक्य असते. तर बघा पुढचा प्रश्न आहे, तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्रियाविशेषण अव्यय आपल्याला इथे ओळखायचे. तो फार हळू बोलतो या वाक्यातलं. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं ऑप्शन. हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. तर हळू हे क्रियाविशेषण अव्यय का आहे? तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा व लिंग, वचन, विभक्तीमुळे न बदलणारा शब्द तो काय असतो? क्रियाविशेषण अव्यय असतो. म्हणून हळू हा शब्द त्या प्रकारातला आहे जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती पण सांगतोय आणि लिंग, वचन, विभक्तीमुळे बदलत देखील नाही. त्यामुळे आपलं पहिलं ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पुढील 4 पर्यायातून क्रियाविशेषण अव्यय प्रकाराचा शब्द निवडा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलं सावकाश. हा ह्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण सावकाश हे रीतिवाचक आहे. काल हे काय आहे? तर हे कालवाचक आहे. आणि पूर्वी हा शब्द कसा आहे? तर हा देखील कालवाचक आहे. आणि बरेचदा हा शब्द देखील काय? आवृत्तीवाचक आहे. म्हणजेच आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे? तर ते आहे पहिलं म्हणजे सावकाश. तर बघा मित्रांनो, आज आपण इथे पहिलाच दिवस असल्यामुळे आपण इथे फक्त मराठीचे क्वेश्चन घेत आहोत आणि ते आपण 15 क्वेश्चन इथे विथ अनालिसिस आणि अशा प्रकारचं अनालिसिस तुम्हाला यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट तरी कुठे मिळणार नाही. जे की आपल्या चॅनलवर तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ पाहत आलेले असाल तर तुमच्या नक्की लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही हे व्हिडिओ पाहण्याबरोबर अगोदर
आत्ता जी पोलीस भरती होऊन गेलेली आहे त्याचे एक क्वेश्चन पेपर काढा कोणत्या तरी एखाद्या जिल्ह्याचा, आणि तो क्वेश्चन पेपर काढून त्याचे सर्व प्रश्न वाचून घ्या आणि नंतर आपले व्हिडिओ पहा आणि कोणते प्रश्न आपल्या व्हिडिओमधून ॲज इट इज आलेत हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे GSचे तर प्रश्न ॲज इट इज आपल्याला भरपूर जिल्ह्यांच्या पेपरमध्ये उतरलेले आहेत आणि ज्यांनी जर आपले व्हिडिओ पाहिलेले असतील त्यांना GSला दुसरं काही करण्याची गरज नव्हती. अशा प्रकारे आपण इथे सर्व प्रकारे GS इथे कव्हर केलेला आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहू शकता आणि वेळोवेळी तुम्हाला यावर मार्गदर्शन देखील केलं जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे नवीन जोमाने आता अभ्यासाला लागा, फिजिकल देखील चालू ठेवा, कारण पुन्हा एकदा म्हणजे इतक्या लवकर आपल्याला संधी मिळत आहे. कारण 2-2, 3-3 वर्ष अशा प्रकारे जाहिरात येत नसते किंवा आपण अडकळून बसलेलो असतो, वाट पाहत असतो. परंतु ह्यावेळेस आपल्याला काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही. आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला अशा प्रकारे जाहिरात इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा. थँक्यू व्हेरी मच.